तर मित्रांनो, बाईकथा एकी स्टोरी टेलर मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला या चॅनलवरती बाईकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. भाग दुसरा. विशालने त्या घोडचालकाच्या शब्दावर विचार केला. त्याचा मेंदू सभ्रमित झाला होता. त्याला समजत नव्हतं की तो सत्य स्वीकारावा की हवेली सोडून पळून जावं. पण हवेलीमधून बाहेर जाणारा प्रत्येक दरवाजा अचानक गायब होत होता आणि जिथे दरवाजा असायचा तिथे काळ्या कुट्ट भिंती दिसायला लागल्या. हवेलीच्या एका खोलीतून अचानक पुन्हा चालकाचा आवाज आला. तुझा वेळ संपत चाललाय विशाल. निर्णय घे. सत्य तुझ्या समोर आहे, पण त्यासाठी तुला धैर्य लागेल. विशाल एका खोलीत शिरला. तिथे एका मोठ्या आरशासमोर एक कुबड्याचा भास होता. तो कुबडा बोलायला लागला. तुझ्या भूतकाळातील कर्मांनी माझ्या आत्म्याला त्रास दिला आहे. तू एका अपघातातून मला मारलंस आणि माझ्या कुटुंबालाही वेठीस धरलंस. आज मला न्याय मिळायला हवा. विशालला सगळं स्पष्ट होत होतं. तो त्या रात्रीचा अपघात आठवू लागला. एका वळणावर त्याने एका व्यक्तीला धडक दिली होती. भीतीने तो थांबला नव्हता आणि पुढे पळाला होता. पण तो वृद्ध व्यक्ती कोणीतरी साधा सुद्धा नव्हता. त्याच्या आत्म्याने आपल्या मृत्यूनंतर शांतता गाठली नव्हती. चालकाने पुन्हा सांगितलं, तुझा पापाचा भार हलका करायचा असेल तर तू या प्रायश्चित घ्यावं लागेल. जेव्हाही तू या आत्म्याला पूर्ण न्याय देशील तेव्हाच तू या चक्रातून बाहेर पडू शकतोस. तेवढ्यात हवेली थरथरू लागली. विशालला वाटले की संपूर्ण जागा कोसळणार आहे. एका दरवाजातून लालसर प्रकाश येत होता. जणू तो एक अंतिम मार्ग होता. विशालने धैर्य गोळा केलं आणि त्या दरवाजातून आत गेला. आत त्याला गुळ कुबड्याचा आत्मा आणि त्या चालकाचा छायासदृश्य आकृती दिसला. चालक म्हणाला, हा शेवटचा निर्णय आहे. जर तू या आत्म्याची माफी मागितली आणि त्याला त्याच्या कुटुंबाचा सन्मान परत दिला तर तू वाचशील. अन्यथा ही हवेली कायमची तुझा आत्मा कैद करेल. विशाल खाली वाकून रडू लागला. त्याने कुबड्याच्या आत्म्याला हात जोडले आणि म्हटलं, मला माफ करा. मी जे केलं ते चुकलं होतं. मी न्याय मिळवण्यासाठी माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी आहेत त्या देईन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जे हवं ते मिळावं. तेवढ्यात हवेलीच्या वातावरणात बदल झाला. थरथरने थांबले. भिंतीवरून गुढ आकृत्या अदृश्य झाल्या आणि एक शांत प्रकाश पसरला. चालकाने विशालकडे पाहून शांतपणे डोळे मिटले आणि त्याची आकृती विरघळली. जाता जाता चालकाचा आवाज ऐकू आला, तुझा प्रवास संपला नाही, पण तुझ्या कर्माची साखळी आता तुटली आहे. पुढचं जीवन सत्कर्माने जग. विशाल पुन्हा त्या चौकात पोहोचला जिथून त्याचा प्रवास सुरू झाला होता. ऑटो गायब झाली होती. हवेलीही कुठेच दिसत नव्हती. पण त्याच्या मनावर मात्र त्या रात्रीच्या अनुभवाचा गहिरा ठसा उमटला होता. हवेलीच्या अनुभवानंतर विशालला असं वाटलं होतं की सगळं संपलं आहे आणि तो पुन्हा आपल्या सामान्य आयुष्यात परतला आहे. पण त्याच रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पुन्हा त्या चालकाला पाहिलं ज्याचा चेहरा यावेळी पूर्णपणे स्पष्ट दिसत होता. चालकाची नजर थेट विशालवर होती आणि त्याने फक्त एक वाक्य म्हटलं, तुझं प्रायश्चित सुरू आहे, पण हा शेवट नाही. सकाळी विशाल जागा झाला तेव्हा त्याच्या घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या. भिंतीवर गडद सावल्या दिसू लागल्या. पंखा बंद असतानाही हलू लागला.
आणि ऐकू येणारे आवाज जणू त्याला हसत असल्यासारखे वाटत होते. विशालला हे समजत होते की त्याचा प्रवास अजून संपलेला नाही. दिवसभर कामावर त्याचं लक्ष लागत नव्हतं. प्रत्येक आवाज, प्रत्येक हालचाल त्याला अस्वस्थ करत होती. आणि जेव्हा रात्री झाली तेव्हा त्याला पुन्हा तीच जुनी ऑटो त्याच्या घराबाहेर उभी दिसली. यावेळी विशालला ती ऑटो आणखी भयानक वाटत होती. ऑटोतून लालसर प्रकाशाच्या जागी काळा धूर निघत होता. ऑटोमधून एक वेगळा आवाज आला. तू विचार केलास की सगळे संपलं, पण तुझ्या कर्माची फेरी अजून पूर्ण व्हायची आहे. विशाल घाबरत ऑटोमध्ये बसला. यावेळी ऑटोने त्याला एका निर्जन शेतात आणून सोडलं. समोर पसरलेलं काळ्या मातीचं शेत होतं आणि तिथे मध्यभागी एक जुना विहीर होता. विहिरीभोवती काही जुनी झुकलेली झाडं होती, ज्यांची फांदी विस्कटलेल्या केसासारखी दिसत होती. ऑटोतून उतरल्यावर विशालला पुन्हा तेच ओळखीचं कुजबुज ऐकू आलं. विहिरीच्या जवळ जाऊन पाहिलं तर त्याला त्या कोबड्याच्या आत्म्याचा आवाज आला. तो ओरडत म्हणत होता, ही विहीर माझ्या कुटुंबाच्या पापांनी भरली आहे. तू आता या विहिरीत उतरलास तर तुझं पाप क्षमेला जाईल. पण त्याला कळून चुकलं होतं की इथून मागे हटता येणार नाही. तो धीर गोळा करून विहिरीत उतरू लागला. विहिरीच्या आत अंधार होता आणि प्रत्येक पायरी सोबत त्याला वेगवेगळ्या भूतकाळाच्या घटना दिसत होत्या, जणू एखाद्या चित्रपटासारख्या. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यावर विशालला एक भयानक दृश्य दिसलं. तिथे कोबड्याचा आत्मा एका मुलाच्या हाताला धरून उभा होता. तो मुलगा कोबड्याच्या कुटुंबातील होता, जो अपघाताच्या दिवशी विशालच्या निष्काळजीपणामुळे मरण पावला होता. आत्मा म्हणाला, हा माझ्या कुटुंबाचा शेवट होता, पण आज मी तुला परत न्याय द्यायला आणला आहे. जर तुझा आत्मा खरा प्रायश्चित घेत असेल तर याच विहिरीत उडी मार आणि आपलं आयुष्य पुन्हा सुरू कर. विशालच्या डोक्यात संघर्ष सुरू झाला. त्याला वाटलं की तो स्वतःला माफ करायला तयार नाही, पण दुसऱ्या क्षणी त्याला जाणवलं की हा त्याचं नवं आयुष्य सुरू करण्याचा एकमेव मार्ग आहे. विशालने डोळे बंद केले, एक खोल श्वास घेतला आणि विहिरीत उडी मारली. उडी घेतल्यानंतर विशालला गडद अंधार दिसला आणि अचानक त्याला प्रकाश जाणवला. जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा तो परत आपल्या घरात असतो, जणू काही गल्लच नाही. पण एका गोष्टीचा मोठा बदल झाला होता. त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. तो मोकळा वाटत होता. विशाल स्वतःला घरात पाहून गोंधळला. तो उठून आरशासमोर गेला. त्याचा चेहरा थकलेल्या माणसासारखा दिसत होता, पण मनात त्याला एक प्रकारची शांती जाणवत होती. त्याला वाटलं की हा प्रवास अखेर संपला आहे. तो घरातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडतो, पण अचानक दरवाजाच्या पलीकडे त्याला पुन्हा तीच ऑटो दिसते. यावेळी ऑटोमधून धूर निघत नव्हता, पण आत बसलेली आकृती स्पष्ट दिसत होती. ती आकृती कोबड्याच्या आत्म्याची होती. कोबड्याचा आत्मा विशालकडे बघून हसत म्हणाला, तुझं प्रायश्चित स्वीकारलं गेलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी आपल्याला वाटतं की आपण सुटलो, पण पापाची सावली कधीच पाठ सोडत नाही. ऑटो एका क्षणात गायब झाली. विशालला एक अस्वस्थ भावना जाणवली. त्याने मागे वळून पाहिलं तर घरातल्या आरशात त्याचा चेहरा दिसत नव्हता. तिथे फक्त एक काळा पडदा होता, जणू त्याचं अस्तित्व आता केवळ सावली बनलं होतं. तो दरवाजातून बाहेर पडला, रस्त्यावर चालू लागला. प्रत्येक पावलाने त्याला असं जाणवू लागलं की आजूबाजूचं जग वसड होते, शांत होते. त्याने एका अज्ञात दिशेने चालायला सुरुवात केली, पण त्याला वाटलं की तो तिथून कधीही परतणार नाही. कथेच्या शेवटी एकच प्रश्न उरतो, विशाल खरोखर सुटला होता की त्याच्या आत्म्याचा प्रवास आता एका वेगळ्या जगात सुरू झाला होता. कधी कधी आपल्या चुकापासून सुटका होऊ शकते, पण त्या चुकांची सावली आयुष्यभर आपल्यावर राहते.